सभापती महोदय, हे सरकार आमच्या शिक्षकांचं किती बळी घेणार आहे? कालच माझ्या छत्रपती संभाजीनगर विभागातील परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड जवळच्या गंगाखेड रोडवर जी शाळा आहे तिथले स्वामी सर नावाचे शिक्षक होते आणि या कामात होते. त्या ताणामुळं हा जो काय तणाव त्यांच्यावर पडला ह्या कामाचा, त्याच्यामुळं ते मृत्युमुखी पडले हार्ट अटॅक येऊन. परवाच मागच्या महिन्यामध्ये छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये सुद्धा समुद्रे नावाचे शिक्षक याच कामात होते, त्यांना अटॅक आला, त्यांचा मृत्यू झाला. 4 दिवसापूर्वी सभापती महोदय छत्रपती संभाजीनगरमध्ये याच कामावर असलेले एक बिलोली शिक्षक, त्यांना अटॅक आला आणि तातडीनं त्यांना वैद्यकीय सेवा मिळाली म्हणून त्यांचा प्राण वाचला. आपल्याला किती मृत्यू पाहिजेत सभापती महोदय? म्हणजे सभापती महोदय बरोबर आहे, मी आपली धाकता का याच्याकडे आपलं लक्ष वेधतो आपल्या माध्यमातून की आज संपूर्ण राज्यभर शिक्षकांनी हे शाळाबंद आंदोलन पुकारलेलं आहे. शेवटी काम करायला नकार आहे का सभापती महोदय? कुठली निवडणूक आली की आम्हीच असतो, विधानसभा असो, लोकसभा असो, त्या जिल्हा परिषदच्या असो, पंचायत समितीच्या असो, ग्रामपंचायत असो, ह्या सगळ्या निवडणुकीला आम्हीच आहोत ना सभापती महोदय. शिकवायचं कधी? बरं सभापती महोदय, ह्या शिक्षक कोणाच्या ताब्यात आहेत, कोणाच्या नियंत्रणाखाली येतात? शिक्षण विभागाच्या. शिक्षण विभागाचा जिल्ह्याला कोण अधिकारी आहे? शिक्षण अधिकारी. त्या शिक्षण अधिकाऱ्याला सुद्धा विचारलं जात ना मंत्री महोदय. आपल्याकडून याद्या घेतात सभापती महोदय, याद्या घेतात आणि सरळपणाने आपल्याला पण माहिती आहे की एकाच शाळेमध्ये 25 शिक्षक असले तर 20 शिक्षक घेतले जातात. मग हे विचारायला पाहिजे तुम्हाला की आम्हाला एवढे लोक पाहिजे, तुम्ही लोक द्या. आपले शिक्षणाधिकारी प्लॅनिंग करून देईल ना, इथले 2 तिथले 2 तिथले 2. परस्पर हे घेतात आणि पुन्हा नाही काम केलं तर गुन्हे दाखल करतात सभापती महोदय. आता गुन्हे दाखल आहेत या राज्यामध्ये, त्याचा आकडा मंत्री महोदयाकडे कदाचित नसेल की किती शिक्षकावर गुन्हे माझे दाखल केले. शेवटी तुम्ही आमचे पालक आहात, आम्ही तुमच्याकडे विनंती करायची ना, आमच्याकडे आमचं वाली कोण आहे सभापती महोदय? ही काळजी कोण घेणार? विरोधाभास कसा आहे सभापती महोदय? कालच आपल्या जे सामान्य प्रशासन विभागाकडे हे निवडणूक विभाग आहे मंत्रालयामध्ये, त्यांनी कालच परिपत्रक काढलंय की बाबा सरसगट तुम्हाला शिक्षकांना या कामासाठी घेता येणार नाही. त्यांची शाळा संपल्यानंतर, त्यांचं अध्यापनाचं काम संपल्यानंतर जर वेळ शिल्लक असेल तर तुम्ही त्यांना घ्या, असं कालच 2 दिवसापूर्वी परिपत्रक काढलंय. त्याची अंमलबजावणी होणार आहे की नाही सभापती महोदय? म्हणजे कलेक्टर आणि ते डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार हे सगळे मुख्य आहेत का? ते कुठले जागीरदार लागून गेले सभापती महोदय? म्हणजे गुन्हेगारासारखे ट्रीटमेंट मिळते शिक्षकाला सभापती महोदय. बस म्हणले की बसावं लागतं, उठ म्हणले की उठावं लागतं का? नाहीतर तुमच्यावर पोलीस गुन्हे दाखल करू. सभापती महोदय, शिक्षक बिचारा गरीब असतो, भीतो त्या सगळ्याला, आणि मग आपण किती बळी घेणार आहे त्या माध्यमातून? म्हणून याच्यावर काहीतरी ठोस उपाययोजना करा ना. नेहमीच आम्ही बोलतो, काल पण रात्री 12 वाजेपर्यंत सभागृहामध्ये होतो सभापती महोदय, आम्ही त्याच विषयावर चर्चा झाली. मग याच्यावर निर्णय कधी होणार आहे का नाही सभापती महोदय? उत्तर देतात मंत्री महोदय. सभापती महोदय, शिक्षकांना निवडणुकीच्या अनुषंगाने ज्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहे त्याच्याशी निगडीत सन्मान्य अभ्यंकर साहेबांनी, सन्मान्य काळे साहेबांनी आणि सन्मान्य सतेज पाटील यांनी साहेबांनी अर्धा तास चर्चा या ठिकाणी उपस्थित केली. एक सन्मान्य अभ्यंकर साहेबांनी सांगितलं की लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1950 मधील कलम 29 अन्वये निवडणूक अधिकाऱ्यास मतदार याद्यांच्या पुनर्रचनाकरता केवळ स्थानिक प्राधिकरणांच्या कर्मचारी वृंदांच्या सेवा अधिग्रहित करता येतात. बरोबर आहे. परंतु त्याच पद्धतीनं खाजगी अनुदानित शाळा हे स्थानिक प्राधिकरण नसल्याने त्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवा अधिग्रहित करता येणार नाही असे या कलमातील तरतुदीतून आपल्याला लक्षात येते. तरी पण 1951च्या अधिनियमातील कलम 159 मधील तरतुदीनुसार अशी आस्थापना ज्या आस्थापनेला किंवा संस्थेला केंद्र सरकार अथवा राज्य सरकार यांचं पूर्णपणे किंवा अंशतः अनुदान देते, अशा कर्मचाऱ्यांना, अशा अधिकाऱ्यांना त्याच्यामध्ये घेता येते. आता हे असे 2 वेगवेगळे शासन निर्णय त्या ठिकाणी आहे. म्हणून वरील दोन्ही अधिनियमातील तरतुदी परस्पर पूरक नसल्यामुळे या विषयाच्या अनुषंगानं हायकोर्टामध्ये काळेसाहेब अनेक प्रकरणं त्या ठिकाणी दाखल झाले. प्रकरणं त्या याची पार्श्वभूमी जाऊन न्यायालयानं त्याचे निकाल देखील दिले. आता ह्या ज्या आपण शिक्षकांच्या व्यथा या ठिकाणी मांडल्या त्याचा विचार करता शिक्षकांच्या सेवा निवडणूकपूर्व कामकाजासाठी अधिग्रहित करावयाच्या मुद्द्याच्या अनुषंगानं शिक्षक, विद्यार्थी, पालक इत्यादी घटकांमधील जो असंतोष निर्माण झाला ते घेऊन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने 27 जूनला
एक पत्र काढलं आणि मार्गदर्शक सूचना सर्व स्तरावरील निवडणूक अधिकाऱ्यांना त्यांनी त्या ठिकाणी पाठविलेल्या आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल अपील क्रमांक 5659/2007 या प्रकरणी पारित केलेल्या न्याय निर्णयास अनुसरून दिनांक 28 जानेवारी 2008 रोजीच्या पत्रान्वये भारत निवडणूक आयोगाने मतदार याद्यांच्या पुनर्रचनाकरता शिक्षकांच्या नेमणुकीबाबत जे सतेज पाटलांनी साहेब त्यांनीच आदेश त्या ठिकाणी दिले आहे. तसंच 27 जून 2026 रोजीच्या पत्राद्वारे वरील निर्देशकांचा पुनर्रचना करण्यात आला असून त्या अन्वये शिक्षकांना केंद्रस्तरीय मतदान अधिकारी म्हणजे BLO या पदाचे कामकाज प्रत्यक्ष अध्यापनाच्या काळात सोपविण्यात येऊ नये. सुट्टीच्या दिवशी तसंच अशैक्षणिक तासांमध्ये हे काम त्या ठिकाणी द्यावं. काही जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी शिक्षकांना पूर्ण वेळेकरता कार्यमुक्त करण्याचे निर्देश दिले. हे त्या ठिकाणी जेव्हा लक्षात आलं तेव्हा सदर पत्रान्वये ही चूक सुधारण्याबाबत संबंधितांना देखील आदेश त्या ठिकाणी देण्यात आलेले आहे. तरी देखील अभ्यंकर साहेब ऐका, तरी हे प्रकरण संवेदनशील आहे. शेवटी आपल्या राज्यातली पिढी ही येणारी पिढी आपल्या राज्यातले शिक्षक त्या ठिकाणी घडवीत असतात आणि आपण लोक देखील याची दखल घेऊन त्या ठिकाणी त्यांचे प्रश्न सभागृहात मांडत असतात. हा प्रश्न देखील अतिशय संवेदनशील आहे आणि शिक्षकांच्या ह्या दिलेल्या जबाबदारीची ताण त्यांच्या शैक्षणिक कामावर येऊ नये याच्यावर उपाय निघण्याकरता माननीय मंत्री महोदयांच्या दालनात आपल्या मग तातडीनं बैठक लावण्यात येईल. आहे महसूल मंत्री याला लागतील, कारण हा महसूल विभागाशी निगडीत प्रश्न आहे. महसूल विभाग आणि सामान्य प्रशासनाने आपण अशी ही बैठक आपल्या दालनात घ्या ना सभापती महोदय, याचा काहीतरी निपटारा होईल सभापती महोदय. कारण महसूल मंत्री असे त्यांची सही सगळं नियंत्रण ते स्वतःकडे घेऊन टाकतात ना सभापती महोदय, आम्हाला काहीच करता येत नाही शिक्षण विभागाला. तेव्हा अशी बैठक आपल्या दालनात घ्या सभापती महोदय, म्हणजे याचा काहीतरी सोक्षमोक्ष लागेल. मी त्या संदर्भात 2009चा विघ्न शॉर्ट आहे, 2 ओळीचा आहे. Section 29 of the 1950 Act does not empower the respondent to requisition staff of the private petitioners, private aided schools for preparation and or revision of electoral roll. हा 2009चा मुंबई हायकोर्टाचा निर्णय आहे. त्याच्याच खाली आणखी 2015चा निर्णय आहे. We direct that the respondents cannot compel the teachers to do the election related work against their wish, and those teachers who are willing to do the election work related work are entitled to so. म्हणजे त्यांना कंपल्सरी करता येत नाही आणि त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची ॲक्शन घेतला गेला नाही. मंत्री महोदय, जवळजवळ 95 शिक्षकांवर या ठिकाणी फक्त मुंबईमध्ये त्यांनी FIR दाखल केलेले आहेत. हे आपल्या शिक्षण विभागाकरता अत्यंत वाईट आहे. जेव्हा की अशा प्रकारचं त्यांना कारवाई करताच येत नाही, त्यांना पकडून घेऊन जात आहेत शाळेमधून. ही अत्यंत वाईट परिस्थिती आहे. आपण संरक्षण दिलं पाहिजे. आपणच 23 ऑगस्टला आपणच आदेश काढलेत की हे काम शिक्षकांनी करू नये. अशा प्रकारचे आदेश आपण दिल्यानंतरसुद्धा त्याची पायमल्ली ते करतायत. आपण आयुक्तांशी बोलायला पाहिजे, जे आयुक्त याचे हेड आहेत मुंबईचे, त्यांच्याशी बोलून हा प्रश्न सोडवला पाहिजे. मंत्री महोदय, मला असं वाटतं, मंत्री महोदय, या सभापतींना मी विनंती करतो, या दालनामध्ये शिक्षकांचे हे जे प्रश्न आहेत ना, हे फारच क्रोनिक आहेत. त्यामुळे माझी विनंती आपल्याला आहे की आपण सभापतीच्या दालनामध्ये या सगळ्या शिक्षक मंडळींची एक बैठक, हाच प्रश्न नाही, असे अनेक प्रश्न आहेत की जे कुठेतरी ते पूर्णत्वास यायला पाहिजेत. कारण हा शिक्षकांचे विषय आहे. मी आहे त्यावेळेला आपण सभापतींचे सगळे अधिकार घेऊन बसता. त्यामुळे आपण असं हो दालनात आपण निर्देश द्या ना. अनिलजी देतो दालनात. आपण बसा सांग. हो, अधिकारांसकट बसलेला आहात. मंत्री महोदय, दालनात अशी बैठक लावण्यात येईल. आपण ह्या सगळ्यांचं, मला वाटते आपण पुढच्या सर काम भरपूर आहे. बघा, हे बैठक मी सांगितलं सर, तिथे बोला ना. पुढचं क्रमांक 8